नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, औरंगजेब शिवाजी महाराजांना एवढा का घाबरत होता बरं? टारा 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 घाबरायचा. म्हणजे औरंगजेबचं त्या काळाचा जो वसूल होता, शेतचा सारा वसूल, आता जे सरकारकडे जो आपला टॅक्स जमतो, GST आपण ज्याला म्हणतो, तो त्या काळामध्ये औरंगजेबचा 300 कोटीच्या वरती सारा जमायचा. त्याचा वार्षिक जो पैसा जमायचा त्याच्याकडे टॅक्स रुपी, तो 300 कोटीपेक्षा अधिक असा जमत होता त्या काळामध्ये. मात्र शिवाजी महाराजांकडं अवघा 1 कोटीच्या आत सारा जमत होता. म्हणजे ही घटना 1657 ते 1680 शिवाजी महाराजांचा काळ जो होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांचं 1657 ते 1680चा जो काळ होता, औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्या संघर्षातला तो काळ होता. शिवाजी महाराजांनी औरंगजेबला वेळोवेळी शह दिला. तह केला नाही तर शह दिला. औरंगजेबला जेरीस आणला, अक्षरशः जेरीस शिवाजी महाराजांनी. म्हणजे औरंगजेब फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांनाच घाबरत होता. तो दुसरा कुणालाही घाबरला नाही आजपर्यंत. शाहिस्तेखान, अमकं तमकं हे आपण बरंचसं ऐकलं असेल मित्रांनो. तर याच विषयाची आज गोष्ट घेऊन चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. औरंगजेब आणि शिवाजी महाराज, मुघल आणि शिवाजी महाराज हे नातं आता नवीन राहिलेलं नाही. औरंगजेब हा शिवाजी महाराजांना घाबरत होता, हेही तितकंच खरं आहे. शिवाजी महाराजांनी लपून छपून जे हल्ले केले, या हल्ल्यामुळं औरंगजेबला सुद्धा असं वाटायचं की कधी काळी शिवाजी महाराज हा आपल्यावरती सुद्धा हल्ला करेल, असं औरंगजेबला नेहमी वाटायचं. चला, आता शिवाजी महाराजांचा काळ नेमका कुठला होता? 1657 ते 1980 पर्यंत शिवाजी महाराजांचा काळ आहे. 1657 बघा, शिवाजी महाराजांनी मोगलांच्या कोकणातल्या आणि कोकण आणि जंजिरा या भागातल्या किल्ल्यांवरती त्या काळामध्ये हल्ले केले. आता त्या काळामध्ये औरंगजेब सुद्धा दख्खनचा सुभेदार होता. 1660 आणि 1664 या काळामध्ये शाहिस्तेखान, मिर्झा राजे जयसिंग यांच्या नेतृत्वाखाली मोगलांनी शिवाजी राजांवरती आक्रमण केलेलं होतं. 1600 मध्ये शिवाजी महाराजांची आग्रा भेट आणि तिथूनच शिवाजी महाराजांची सुटका सुद्धा झालेली होती. 1670 मध्ये बघा काय झालं होतं. शिवाजी महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध स्वराज्य वाढवण्यास सुरुवात केली होती. म्हणजे 1680 साली म्हणजे स्वतःचं स्वराज्य जे स्थापन केलं होतं, हे स्वराज्य वाढवायला सुरुवात केली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली होती. म्हणजे स्वराज्याच्या रक्षणासाठी लढाई केला शिवाजी महाराजांनी. त्या काळात मोगलांच्या काळामध्ये अन्याय अत्याचार होत होते, म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं होतं. शिवाजी महाराजांनी लढाया किती केल्या होत्या, किती जणांना शह दिला होता, कुणाकुणाची बोटं तोडली होती, हे सुद्धा आपण या भागामध्ये बघणार आहोत. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाबरोबर ज्या काय, म्हणजे औरंगजेब स्वतः कधीच लढला नाही. औरंगजेबने असे कोणाला तरी पाठवायचा, आपला जो सरदार असतो, कोणीतरी असतो, त्याला पाठवायचा, जावा रे ते शिवाजी महाराजाला हे करा ते करा, शिवाजीला पकडून आणा, असं वगैरे असं सांगायचा. तर बघा 1659 साली प्रतापगड जे होता, त्या प्रतापगडाची लढाई, म्हणजे अफजल खान होता एक आलेला, त्या अफजल खानाच्या विरुद्ध, म्हणजेच मोगलाईला मदत करण्यासाठी आलेला तो अफजल खान, त्याच्या विरुद्ध सुद्धा शिवाजी महाराजांनी हत्यार उपसलेलं होतं. तसंच उंबरखिंडीची लढाई, म्हणजे शिवाजी महाराजांनी ह्या लढाई केलेल्या त्या मोगलांच्या विरोधातल्या. उंबरखिंडीची लढाई 1661 मध्ये कर्नाटकच्या वाटेवर असलेला बघा कर्तबल खान, ह्या खानाचा पराभव शिवाजी महाराजांनी केलेला होता. सुरतेची लोट हे सुद्धा आपण ऐकलेलं असेल की 64 ते 1670 मध्ये मोगलांच्या संपत्तीला धक्का त्या काळामध्ये लागलेला होता. पुन्हा पुरंदरचा तह, 65 नंतरची घेराबंदी तोडणं,
1970ला 1670 मध्ये सिंहगड परत मिळवणं, म्हणजे काही गोष्टी द्याव्या लागतात, त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी घ्यावं लागतं. पुन्हा साळहेरीची लढाई 1672 मध्ये साळहेरीची लढाई झाली. त्यात बहलोल खान हा त्या टायमाला मोगलांकडनं आलेला होता आणि इखलास खान या दोघांचा पराभव शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केला होता. हा मुघलांच्या सांगण्यावरून हे सगळे आलेले होते. म्हणजे बघा, शिवाजी महाराजांनी आजपर्यंत सगळं हे गनिमी काव्यांनी केलेलं होतं. औरंगजेब शिवाजी महाराजांना का घाबरायचा, तर शिवाजी महाराज कधी आले आणि कधी गेले कळत नसायचं. म्हणजे घाबरण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा अजून लय त्रस्त झालेला होता शिवाजी महाराजांना. तो कधी पकडन असं त्याला वाटत होतं. म्हणजे त्याला वाटायचं शिवाजी महाराज म्हणजे एवढा असं मी असं पकडून आणन. परंतु शिवाजी महाराज एक असा योद्धा आणि असा त्या काळचा शूरवीर पराक्रमी माणूस शिवाजी महाराज होते की शिवाजी महाराजांनी एकदाही औरंगजेबला नतमस्तक केलं नाही. औरंगजेबवरती प्रहारच केला. म्हणजे औरंगजेबने ज्या ज्या माणसांना पाठवलं त्या सगळ्यांना शिवाजी महाराज त्या काळामध्ये पुरवून उरले होते. शिवाजी महाराजांची जी युद्धाची नीती होती ती गनिमी काव्याची युद्धाची नीती होती. त्या टायमाला युद्ध नीती होती. शिवाजी महाराजांचं युद्धाचं तंत्र मोगलांच्या मोठ्या सैन्याला जमलं नाही. म्हणजे मुघलांना आजवर जे जमलं नव्हतं, मुघल साम्राज्य जे होतं भलं मोठं असं सैनिक घेऊन यायची ती येताने, परंतु युक्ती अजिबात नव्हती. युद्धामध्ये आणि राजकारणामध्ये युक्ती सर्वात श्रेष्ठ असते. शक्तीपेक्षा युक्तीला महत्व असतं. ते शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त युक्ती वापरली. जे औरंगजेबच्या किंवा मोगलांच्या सैन्याला जमलं नाही ते शिवाजी महाराज करायचे. अचानक प्रहार करायचा समोरच्यावरती. म्हणजे एकदम असा घाळ असलेला माणूस त्याच्यावरती डायरेक्ट हल्ला करायचा. अशा पद्धतीनं शिवाजी महाराज करायचे. डायरेक्ट हल्ला करायचे. मग मोगलांचा दारुगोळा अमकं तमकं आणलेलं ते तिथंच राहायचं. मेनच माणसाला मारायचा. म्हणजे शाहिस्तेखानाची फजिती आपण बघितली असेल. शनिवारवाड्याची तिथं बोटं कापली शाहिस्तेखानाची. शाहिस्तेखान पळून गेला अक्षरशः. म्हणजे स्वराज्याचा विस्तार हा 1617 नंतर शिवाजी महाराजांनी मोगलांचे अनेक किल्ले तसंच परदेश घेतले. आर्थिक नाडी सुद्धा शिवाजी महाराजांनी म्हणजे सुरतेची लूट करून पकडली. म्हणजे असं बराच शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचे राजकीय बघा, शिवाजी महाराजांनी फक्त प्रशासन आरमार म्हणजे जी काही व्यवस्था उभी केली शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये, म्हणजे आरमार महसूल व्यवस्था उभी केली. शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये बंडखोरी झाली नाही. आता औरंगजेबचं स्वतःचे शब्द बघा बरेच आहेत. औरंगजेबचं जे पत्र आहे त्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की शिवा एक डोंगरातला उंदीर आहे जो कधी बाहेर येतो आणि त्रास देतो. यावरून तो चिडलेला आणि त्रस्त झालेला औरंगजेब दिसतो आपल्याला. म्हणजे औरंगजेबची हे पत्र आहे की शिवाजी महाराजांना कसं आहे, आपण आता विरोधकाला काय पण म्हणतो असाच हा औरंगजेब म्हणायचा. परंतु त्या औरंगजेबाला शिवाजी महाराज हे अनेक वेळा पुरून उरलेले आहेत. म्हणजे औरंगजेबला लय त्रस्त करून टाकला शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, बघा आता दख्खनच्या प्रश्नावरती शिवाजी महाराजांनी संपल्याशिवाय दख्खन जिंकता येणार नाही असं औरंगजेबाला वाटायचं. बघा म्हणजे शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस मृत्यू होईल त्याच वेळेस आपल्याला शिवाजी महाराजांची सत्ता ताब्यामध्ये घेता येईल असं औरंगजेबला वाटायचं नेहमी. आणि शिवाजी महाराज जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत शिवाजी महाराजांचे जे काय राज्य होतं शिवाजी महाराजांचं ते औरंगजेबला ताब्यात घेता आलेलं नाही. औरंगजेबनं शाहिस्तेखान पाठवला, बिलोल खान पाठवला, बरेच खान पाठवले, बरेच जण पाठवले, परंतु शिवाजी महाराजांनी प्रत्येकाचा काटा काढला. अफजल खानाला तर असा टारा फाडला होता त्या काळामध्ये. म्हणजे ती त्या काळाची नीती, त्या काळाचा जो वाद होता हा जातीयवादाचा नव्हता. मुघल साम्राज्य एकीकडं आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य एकीकडं आपापलं स्वराज्य टिकवण्याचा त्या काळामधली
ती लढाई होती, आपापलं स्वराज्य टिकवण्याची लढाई होती, ना काय ती जातीवादाची लढाई नव्हती किंवा हिंदूवादाची लढाई नव्हती. ती फक्त स्वराज्यासाठीच शिवाजी महाराजांची लढाई होती. जोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत होते तोपर्यंत औरंगजेबला शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिंकता आलं नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच संभाजी महाराजांना पकडलं गेलं आणि शिवाजी महाराजांची सत्ता ताब्यात घेण्यात आली. परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की ज्या वेळेस शिवाजी महाराजांची सत्ता गेली, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र इथं मोगलाई यायला हवी होती. मोगलाई न येता पेशवाई आली होती, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. परंतु एकच नक्की आहे की शिवाजी महाराजांसारखा योद्धा आजपर्यंत कुणी झाला नाही आणि इथून पुढं सुद्धा कधी होणे नाही. ज्या औरंगजेबाचा महसूल 300 कोटी होता वसूल, शिवाजी महाराजांचा 1 कोटीच्या आतच महसूल होता. त्या 300 पट मोठा असणाऱ्या औरंगजेबला जेरीस आणलं, त्या औरंगजेबला नेस्तानाबूत केला. शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत औरंगजेबला शिवाजी महाराजांची सत्ता ताब्यात घेता आली नाही. म्हणजे अनेक वर्षे औरंगजेबला खेळवत ठेवलं. कधी औरंगजेबचे मोगलांची ह्या भागात असलेली सत्ता सगळी ताब्यात घेतली, कधी काही द्यावी लागली. आपण पाहिलं की आग्र्याची सुटका शिवाजी महाराजांना कैद करून आग्र्यामध्ये ठेवलं होतं. भेटीला गेल्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज 6 महिन्यांनी शिवाजी महाराज त्या आग्र्याच्या पेटीतून कसे बाहेर आले हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आग्र्याची सुटका शिवाजी महाराजांची कशी झाली, म्हणजे हातावरती तुरी देऊन शिवाजी महाराज कसे निसटले होते, शनिवारवाड्यामध्ये शाहिस्ते खानाची कशी बोटं तोडली गेली होती, शिवाजी महाराज आले आले आणि गेले गेले हे सुद्धा कधी दुश्मनाला कळत नव्हतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा घोडा असेल, शिवाजी महाराज असतील, एवढे चलाक होते. आणि अशा कारणामुळंच औरंगजेब हा शिवाजी महाराजांना घाबरायचा. औरंगजेब कधीच कोणाला घाबरत नव्हता, पण तो फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांनाच औरंगजेब घाबरत होता. हे अधोरेखित झालेलं आहे की औरंगजेबच्या काही पत्रावरून सुद्धा. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव खडळे पाटील, BKP मराठी.